मी संजू. काय सांगाल, तुमचं तिकीट कापण्यात आलेलं आहे, पक्षामध्ये आणखी सुद्धा असे नाराज आहेत, तुम्ही एक पत्रकार परिषद एक तुमचा राग किंवा जो काही भूमिका मांडण्याची काय भूमिका आहे? बघा, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जे स्मारक झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनापासून पायाभरणीपासून तर भूमिपूजनापर्यंत मी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्या समितीचा मी उपाध्यक्ष होतो आणि ते आज मोठं स्मारक झालं. त्याच पद्धतीनं माझी जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचं त्या ठिकाणी मी चांगलं काम केलं. मी त्या ठिकाणी महिलांसाठी काम केलं, पुरुषांसाठी काम केलं. महाराष्ट्रातला नवी मुंबईतला संविधान चौकची संकल्पना मी आणली, घर घर संविधानाची संकल्पना मी आणली. मी त्या ठिकाणी बुके नाही बुक द्या हा ही संकल्पना मी राबवली. आणि मी याच्यात काय चुकलोय, मी माझी जी माता भगिनी, मी माझ्या वहिनीला सुद्धा आजपर्यंत वहिनी म्हटलेली नाही, मी ताईच म्हणतो. माझ्या आई वडिलांसारखे सगळे लोक, मी माझ्या मुलांसारखे मुलं आहेत, मी त्यांना मुलं म्हणतो, माझे भाऊ म्हणतो. माझं हे वागणं चुकीचं वाटलं असेल म्हणून कदाचित मला जी समिती आहे पक्षाच्या आमच्या, त्यांनी माझ्यावर आघात केला असेल, असंही असू शकतं. आणि म्हणून मी विनंती करतो की मला न तिकीट देण्याचा संपूर्ण ठपका जे आहे की आदरणीय शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेब आहे असं मी म्हणणार नाही, आदरणीय मस्के साहेब आहेत. कारण शिंदे साहेबांना त्यांनी मिसगाईड केलेला आहे आणि त्यांची जी कमिटी होती खालची ते किती लायक आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांच्या घराणेशाही त्यांनी कशी राबवली आहे हेही आपल्याला माहित आहे. त्यामुळे मी जनतेला आव्हान करेल की या ठिकाणी आपल्याला बुद्ध हवा की युद्ध हवं. जर त्यांनी युद्ध म्हटलं, माझ्यावर आजपर्यंत एकही केसने मी युद्ध करायलाही तयार आहे जनतेसाठी. त्यांनी म्हटलं बुद्ध हवा, मी बुद्धांना विनम्रपणे अभिवादन करायलाही तयार आहे. पण याचे होणारे जे दुष्परिणाम असतील ते संपूर्ण ही जी कमिटी आहे त्या कमिटीवर आहे.